सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. तुम्ही पाहताय तुमचा आवडता कार्यक्रम जिथे टेन्शन संपतं आणि धमाल होते सुरू. तो तुमचा आवडता कार्यक्रम म्हणजेच एअरटेल भू. चला तर मग आजच्या या हास्य यात्रेला सुरुवात करूया आणि स्वागत करूया आपल्या लाडक्या परीक्षकांचं. निर्मितीताई सावंत, स्वप्नील जोशी आणि आजही आपल्या बरोबर आहेत अवघ्या महाराष्ट्राचे लाडके कवी अशोकजी नायगावकर. जोरदार टाळ्या. अयो ऍक्शन. अयो माझ्या मराठी फिल्म साठी तुम्ही एकदम परफेक्ट हिरोईन. कोण तुम्ही? मी साऊथचा फेमस डिरेक्टर के अण्णा स्वामीनाथन. मी कधी नाव नाही ऐकलं तुमचं. मी साऊथचा फेमस बोललो, इकडे कसं माहित असणार? मराठी फिल्म करताय? येस, मराठी फिल्म करतो आपण. काय नाव म्हणालात फिल्मचं? आपली माणसं आपली पोट. वाव, नाव छान आहे, पण माझी एक अट आहे. बोला. फिल्म मध्ये मला मॅक्सिमम डायलॉग्स पाहिजे. अच्छा, पहिले मॅक्सी मग डायलॉग. मॅक्सिमम डायलॉग तुम्हाला देणार, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला हे सगळे डायलॉग तुम्हीच बोलायचे. हिरो एक पण डायलॉग बोलत नाही. आता बोला. चालेल, मग मी रेडी आहे. तुम्हाला रेडी असावंच लागणार हो, कारण फिल्मचा हिरो रेड आहे. फिल्मचा हिरो रेडा? हो, असं कसं शक्य आहे? का तुमच्या वळू पिक्चर मध्ये वळू हिरो नव्हता म्हणून आमच्या पिक्चर मध्ये रेडा हिरो. 5 कोटीचं बजेट आहे. बोला हो की नाही? मी रेडी आहे, म्हणजे मी तयार आहे. अच्छा, चला मग फिल्मला सुरुवात करूया. पण त्याआधी मला ना कार्यक्रमाची सुरुवात करायची. करा की हो. तर अशा भागाची सुरुवात करण्यासाठी इथे येते एक विद्यार्थिनी जी पडली आपल्याच शिक्षकांच्या प्रेमात. बघूया हा प्रेमाचा क्लास. आणि हा प्रेमाचा क्लास घेऊन येत आहेत निर्मितीताईंच्या संघाचे विजय आणि राजश्री. आता कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता सांगा ना कुठं कुठं जायचं हनीमूनला. सर, मी आली. मुन्नी, मी आले. सर, मी आले काय म्हणताय? मी आलो असं म्हणायचं सर. अगं मलाच काय शिकवतेस तू? मी तुला सांगतोय मी आली असं नाही म्हणत, मी आले असं म्हणतात बायका. बायका ना? हो. मग मी कुठे बाई आहे? म्हणजे मी मुलगी आहे ना, 16 वर्षाची. अगं तुझं वेळच्या वेळी लग्न झालं असतं तर तुझी मुलगी झाली आजची आता 16 वर्षाची. बघा, यात पण तुमचीच चूक आहे. माझ्यावर खापर फोडू नको उगाच उगाच. आणि आता येताना कुठलं छछोर गाणं म्हणत होतीस? कुठं कुठं जायचं हनीमूनला, आता कुठं कुठं जायचं हनीमूनला. वेडे वेडे वेडे. अगं हनीमून नाही, हनीमून. हनीमून म्हणजे काय सर? झक मारली आणि सांगितलं. सांगा ना, हनीमून म्हणजे काय? अगं हनीमून म्हणजे सांगा. म्हणजे सांगा ना. लोक काही क्षणासाठी खूप दिवस आणि पैसा खर्च करून फिरायला जातात, त्याला हनीमून असं म्हणतात. आपण कधी जाणार हनीमूनला? अगं हनीमूनला फक्त नवरा आणि बायको जातात लग्न झाल्यानंतर. मग आपण कधी करणार लग्न? कसं वळू शकतेस तू त्याच विषयाकडे परत परत? चला आपण आता हिंदी भाषा शिकूयात. मला नाही शिकायची. का? मला नाही आवडत ही भाषा. अगं पण का? बघा हा, आई आली, हिंदीत स्वागत करायचं असेल तर काय म्हणणार? आई आहे. आणि बाबा आले तर कसं म्हणणार? आई आहे. बघा, आई आली, बाबा आला तरी आई आहे. पण मला नाही आवडत ही भाषा. कसलं गाण्याकडे लॉजिक शोधून काढले मुलींनी. चांगलंय चांगलंय. बरं ठीक आहे, आता आपण इंग्लिश शिकायचं. समजा मला तिकडे बोलवायचं असेल तर काय म्हणशील? सर, कम हिअर. शाबास. आता तिकडे पाठवायचंय तर काय म्हणशील? सर, कम हिअर. अगं गो देअर असं म्हणावं. सर, मला तुम्हाला फक्त कम असं म्हणावं असं वाटतं. गो नाही. फार फार तर मी तुम्हाला घो असं म्हणेन. गो? आईचा गो? सरपंच सारखी भीती नको दाखवूस ग. चला आता आपण इतिहास शिकूयात. आता सिकंदराने जेव्हा भारतात पहिलं पाऊल टाकलं त्याच्यानंतर काय केलं? दुसरं पाऊल टाकलं. नाही तर तो पडला असता ना सर. वा. मग त्याने तिसरं पाऊल टाकलं, चौथं पाऊल टाकलं, पाचवं पाऊल टाकलं, 6वं पाऊल टाकलं, 7वं पाऊल टाकलं.
सर हा? मला सुद्धा तुमच्या बरोबर 7 पावलं टाकायची. कधी टाकूया सर? कसं जमतं का तुला सारखं तिकडे वळायला? चला आता आपण भूगोल शिकूयात. चालेल. हा, आता मला सांग आपल्या राष्ट्राचं नाव काय आहे? महाराष्ट्र. आपल्या राष्ट्राचं नाव महाराष्ट्र आहे. हो, कसं काय? आपलं राष्ट्र महा आहे ना, म्हणून महाराष्ट्र. वा वा, नशीब धृतराष्ट्र नाही म्हणाली. असं कसं म्हणीन? कारण ते शेजारचं राष्ट्र आहे ना. आंधळेपणी राज्य करतात आणि एकाच वेळेला 100 अतिरेकी आपल्या राष्ट्रात पाठवतात. कुठे होतीस कुठे इतके दिवस तू? अगं चहाड बुचके डुचके, अगं आपल्या राष्ट्राचं नाव भारत असं आहे. आता मला सांग, नेपाळची लोकसंख्या भारतापेक्षा कमी का आहे? कारण तिकडे सगळे गुरखेच राहतात आणि रात्रभर ओरडतात, जागते रहा, जागते रहा म्हणून. कसली घाणेरडी उत्तर शोधून काढली तर तू. सर, तुम्हाला मुलं आवडतात? हे काय एकदम? मला खूप मुलं आवडतात. हे असं नाही म्हणत ग. मला खूप मुलं आवडतात नाही, मला मुलं खूप आवडतात. पण दोघांचा अर्थ एकच आहे ना सर. हा, मुलं म्हणजे देवाघरची फुलं. हा, आपल्या संसाराच्या वेलीवर कधी फुलणारी ती फुलं. तू गप्प बस, गप्प बस, नाही तर शिकवणार नाही मी तुला. सर असं करू नका सर, मला शिकवा ना. अरे कुठून वाक्य शोधलीस तू ही? चला आता आपण शास्त्र शिकूयात. प्रेमशास्त्र सर. गपचूप. हा, आता मला सांग, आर्किमिडीज जेव्हा आंघोळ करत होता. इश्श, काहीतरी काय सांगताय सर? काय झालं? परपुरुषाच्या आंघोळीचं मला काय सांगताय? अगं तो शास्त्रज्ञ होता. पण माझ्यासाठी तो परपुरुषच ना सर. हा? तुमच्याशिवाय मला. गप्प बस, गप्प बस. माझं पूर्ण ऐकून घे, नंतर रिॲक्ट हो. घाणेरडी सवय हिला. ऐक ऐक, आर्किमिडीज जेव्हा आंघोळ करत होता तेव्हा तो बाथरूम मधून बाहेर पडताना युरेका युरेका असं का ओरडला? कारण त्याच्या बायकोने बाथरूम मध्ये टॉवेल ठेवला नव्हता. म्हणून तो बायकोला हाक मारत बाहेर आला आणि म्हणाला, युरेका, ए युरेका, टॉवेल कुठे आहे युरेका? बायकोचं नाव युरेका? हा, म्हणजे आपल्यात असतं ना सानिका, मोनिका, सुरेखा, तसंच युरेका. सौ युरेका आर्किमिडीज. काय पण उत्तर शोधले. हात टेकले ग, मी तुझ्या समोर हात टेकले. नको सर, त्यापेक्षा तुमचा हात माझ्या हातात द्या सर. कानाखाली देऊ? नको, हातातच द्या. सर, आपण पटकन लग्न करूया का? नाहीतर मी तुमच्या वयाची होईल. अगं असं कसं शक्य आहे ग हे? का शक्य नाही सर? का शक्य नाही? मला माहितीये. काय? माझे बाबा आपल्या प्रेमात आडवे उभे आहेत. आडवेत का उभेत? म्हणजे आपल्या मध्ये उभे आहेत. म्हणजे मध्ये आडवे उभेत का? आडव्यामध्ये उभेत का उभ्या उभ्या आडवेत मध्ये? नाही नाही, त्यांची नक्की पोझिशन काय ते कळली पाहिजे मला. ते जाऊ द्या ना सर. सर काय? त्यांच्या विरोधाला झुगारून आपण पळून जाऊन लग्न करूया. अगं मला एकट्याला पळून जाऊन मुंज सुद्धा नाही करता येणार ग. सर, असं कसं तुम्ही घाबरत? लहानपणापासून तसाच आहे ग मी. तरी माझं तुमच्यावर खूप प्रेम आहे. पण माझं तुझ्यावर अजिबात प्रेम नाहीये. मी तुमच्याशिवाय जगू शकत नाही. अगं मी तुझ्या बरोबर जगू शकत नाही. मला तुमच्याशिवाय करमत नाही सर. मला तुझ्याशिवाय खूप मस्त वाटतं. आज थंडी पडणार आहे. आज खूप उकडणार आहे. आज पाऊस पडणार आहे. आज खूप ऊन येणार आहे. माझं तुमच्यावर अजिबात प्रेम नाहीये. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे. मी तुमच्याशी लग्नच करणार नाहीये. मी तुझ्याशीच लग्न करणार आहे. कबूल केलं, कबूल केलं, कबूल केलं. सर, मग आता कुठला बघायचा मुहूर्त? अय्या, सर पुन्हा पडले प्रेमात. अय्यो, हे एकदम जबरदस्त लव्ह स्टोरी मी कुठेतरी वापरणार माझ्या पिक्चर मध्ये. बघूयात हा ऍक्ट कसा वाटला आपल्या परीक्षकांना. स्वप्नील सर, ऍक्ट वर्क नाही झाला असं मला मनापासून वाटतं. त्याचं प्रायमरी कारण मला असं वाटतं की राजश्रीनी जी विद्यार्थिनी पोर्ट्रे केली ना, त्याचा इनसेन्स कुठेतरी कमी पडला. कारण ती फार, काय वाटतं ताई? हो, म्हणजे मला असं वाटलं की त्या विद्यार्थिनीमध्ये जर तो इनसेन्स असता, ती निरागसता असती आणि ती बोलत असती गुरुजींबरोबर, तो जर निरागसता ती जर आली असती तर खूप मजा करता आली असती तुम्हाला. विजयचं मला वाटतं की तुझं बेरिंग बरोबर होतं आणि तुझा स्टँड जो गुरुजी म्हणून होता
तो तू पूर्ण व्यवस्थित दाखवलास. फक्त या तुझ्या बेअरिंगमुळे थोडासा मला प्रॉब्लेम वाटला ऍक्ट मध्ये. थोडासा कमी फनी वाटायला पाहिजे होता त्याच्यापेक्षा. पण ऑल इन ऑल आय थिंक इट वॉज अन इंटरेस्टिंग ऍक्ट. अ व्हेरी गुड अटेम्प्ट. गॉड ब्लेस. नायका कोर काका, या दोघांनी जे काही विश्लेषण केलं ते अगदी बरोबर आहे. एक तर मास्तरांचा जो पेहरावा आहे त्याच्यामुळे आपण 40 वर्ष मागे जातो, तो काळ. आणि त्या काळातली मग विद्यार्थिनी पाहिजे असं कुठंतरी होतं. तर ही विद्यार्थिनी खूप थोडी 30-40 वर्ष पुढे गेल्यासारखी वाटली मला. असा काहीतरी काळाचा एक हे झाला. पण ठीक आहे. म्हणजे आता वळूया मार्क्स कडे. स्वप्नील सर 8 गुण, निर्मिती ताई 8 गुण. 8 गुण, आधीचे 16 आत्ताचे 16 एकूण 32 गुण. विजयजी, तुमच्या पुढच्या सगळ्या प्रवासासाठी खूप सारी शुभेच्छा. थँक्यू.